सावित्री. कोण आहे ही सावित्री? कोण होती सावित्री आणि काय आहे तिचे योगदान? का त्या सावित्रीला स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या मानल्या गेल्या? कारण त्याच सावित्रीने स्त्रियांसाठी शिक्षणाची दालने खुले केले. त्याच सावित्रीने चूल आणि मूल सांभाळणाऱ्या स्त्रियांना घराबाहेर निघून पुरुषांच्या बरोबरीने शिक्षण देऊन त्यांना मोठं केलं. त्यांना 4 भिंतीच्या बंधनातून मुक्त केले. तरीही आजच्या स्त्रियांना त्याविषयी काहीही माहिती नाही. आज स्त्रियांना सावित्री कोण आहे आणि तिचे कार्य काय आहे हे सुद्धा माहिती नाही. खरी शोकांतिका वाटते. स्त्रियांच्या आज ज्या प्रगती झाल्या आहेत, मोठमोठ्या उच्च पदावर गेल्या आहेत, त्या प्रगतीमागे कुणाचा हात आहे? आज जर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी शाळा उघडल्या नसत्या तर आजच्या स्त्रिया अजूनही बंधनात 4 भिंतीच्या आड असत्या. क्रांतिज्योती सावित्रींच्या काळात कोणत्याही स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, घराबाहेर निघण्याचा अधिकार नव्हता, स्वतःचा हक्क मागण्याचा अधिकार नव्हता. समाजामध्ये स्त्री फक्त एका वस्तूसारखी वापरल्या जात होती. तिला समाजात मानाचं स्थान नव्हतं, कारण त्यावेळी मनूचा अधिकार होता. स्त्रियांना फक्त चूल आणि मूल हे 2च गोष्टीमध्ये गुरफटून राहावं लागत होतं. एवढंच तिचं काम समजलं जात होतं. परंतु त्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंनी सावित्रीला शिकवलं आणि सावित्रीबाईंनी मुलींना शिकवण्यास सुरुवात केली. सावित्री जेव्हा शिकवायला जात होत्या तेव्हा मनुवादी लोक तिच्यावर दगड शेण फेकून मारायचे आणि म्हणायचे, स्त्री जर शिकली तर त्या अक्षरांच्या अड्या पडतील, तिचा नवरा मरेल, अशा शिवाशाप द्यायच्या. तरीही ती न डगमगता सावित्री शिकली. परंतु आज आपण त्यांना विसरताना दिसत आहोत. शाळेमध्ये महापुरुषांची कार्य, त्यांचे विचार आणि ज्या स्त्रीमुळे मुली आज शाळेत येत आहेत त्या मातेबद्दल पण सांगावे. त्यांचे कार्य मुलींना माहिती झाले पाहिजे. जिच्यामुळे आज कोणी पंतप्रधान झाल्या, कोणी राष्ट्रपती झाल्या, कोणी पायलट झाल्या. एवढंच नाही तर स्त्री शिकून चंद्रावर देखील गेली आहे. हे सर्व कुणामुळे झालं? कुणी आणलं समोर स्त्रियांना? कोणी शिकवलं तुम्हाला? या सर्वांचं श्रेय जाते फक्त क्रांतिज्योती सावित्रीबाईंना. तिच्यामुळे मी आज बोलू शकत आहे, व्यक्त होऊ शकत आहे आणि तिच्यामुळे आज आम्हाला मानाचं स्थान मिळत आहे. पुरुषांच्या बरोबरीने काम करू शकत आहोत. ते फक्त आणि फक्त क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेमुळेच. त्यांच्या कार्याला शतशः प्रणाम करते.